हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक ऑन अवर चॅनल. मी आनंद सुरवसे. आपण स्टडी करतोय फिजिक्स या सब्जेक्टची त्यातला फर्स्ट चॅप्टर जो आहे रोटेशनल डायनामिक्स. ओके, आणि या चॅप्टर मध्ये आपण आज बघतोय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म रिंग. ओके, म्हणजे याच्या अगोदर आपण स्टडी केलेले ते म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, त्यासोबत रोटेटिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी. आपण रोटेशनल मोशनला स्टार्ट केलेले रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टर मध्ये. ओके, सो आजचा आपला बीट आहे ते म्हणजे काय, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म रिंग. ओके, म्हणजे नेमकं काय बघायचं आपल्याला, तर आपल्याला काय बघायचं आहे, एका युनिफॉर्म रिंगची जर आपण एखादं युनिफॉर्म रिंग घेतलं, रिंग म्हणजे काय, युनिफॉर्म रिंग म्हणजे काय असतंय, तर एक अशी रिंग ज्या रिंगच्या सर्कम्फरन्स वरती ऑल सर्कम्फरन्स वर स्प्रेड केलेलं जे मास आहे ते मास कसं असते, सेम असते. म्हणजे काय, ती रिंग कसं आहे, पूर्ण सेम जाडीची रिंग असावी. काही ठिकाणी खूप जास्त जाड, काही ठिकाणी खूप कमी जाड, अशी राहू नये. कळतंय, त्याला म्हणायचं युनिफॉर्म रिंग. मी तुम्हाला दाखवतो. जस्ट बघा, तुम्ही एखादी लेडीजचं बँगोल पण तुम्ही इथं इमॅजिन करू शकता, किंवा मी माझ्या समोर एक कडे घेतले बघा या ठिकाणी. ओके, ही एक रिंग आहे तुमच्या समोर दिसते बघा, ही अशी गोलाकार रिंग. मग या रिंगची मुवमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला काढायचं. बरोबर, आपण काय बघणार आहोत, रिंगची मुवमेंट ऑफ इनर्शिया. जी रिंग कशी आहे, युनिफॉर्म आहे. आता युनिफॉर्म म्हणजे काय, या पॉइंटला जे मास असणार आहे तेवढंच मास या पॉइंटला. इथं असं नाही इथं मास जास्त इथं मास कमी आहे, असं आहे का, नाहीये. बरोबर, मग आपण याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. मग आता हे डिस्कस करत असताना, मुवमेंट ऑफ इनर्शिया काढत असताना महत्वाचं पॉइंट आहे ते म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन. काय म्हणतोय, ऍक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे ही रिंग कोणत्या ऍक्सिस भोवती रोटेट होते, तो ऍक्सिस खूप महत्वाचा आहे. तो ऍक्सिसची पोझिशन खूप महत्वाचं आहे. त्याच्यावरूनच तुम्हाला काढता येतं की या रिंगची मुवमेंट ऑफ इनर्शिया काय आहे. ओके, मे बी ते ऍक्सिस का ह्या सेंटर मधून पण जाऊ शकतं. मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय समोर का, ऍक्सिस का असं सेंटर मधून पास होऊ शकतं. ऍक्सिस का ह्या डायमीटरच्या अलॉंग, असं डायमीटरच्या अलॉंग असंही असू शकतं. ऍक्सिस याच्या टँजेन्शियल पण असू शकतं, हे असं. बरोबर आहे, अशा वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत. मग आपण जे बघणार आहे ते कुठल्या कंडिशनला बघतोय, तर जो ऍक्सिस, आता हे तुमचं हे रिंग आहे, मग या रिंगच्या सेंटर मधून जाणार. आता सेंटर मधून असंही जाऊ शकतं आणि असं हे पण सेंटर मधूनच गेल्यासारखं झालं. बरोबर, पण सेंटर मधून पास होणार आणि ह्या रिंगच्या प्लेनला, जो रिंगचा प्लेन आहे, ओके, ह्या प्लेनला परपेंडिक्युलर ऍक्सिस. आता काही अशा प्रकारे तुमच्या समोर दिसून येईल सगळ्यांना, ह्या अशा प्रकारे काही. बरोबर, समजतं सगळ्यांना. मग या ऍक्सिसच्या अबाउट ह्या रिंगची मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असते. आता मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे नेमकं सांगायचं खऱ्या अर्थानं, जर टोटली चांगल्या प्रकारे कळण्यासाठी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काय, ते अपोज कसं करतो, चेंजला अपोज करण्याचा प्रयत्न हा कशा प्रकारे करतो ते आपण बघतोय. कळतंय नेमकं. आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचा जनरल फॉर्म्युला पण सांगितलेलं आहे की नेमकं मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतंय. तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतंय, सिंपल का, तर एखाद्या पॉइंटचा मास आणि त्या पॉइंट पर्यंत असणारा डिस्टन्स त्याचा स्क्वेअर असतो. बरोबर, ह्यालाच काय म्हणतो आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया. मास इंटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, आपण त्याची डेफिनेशन केलेली आहे. एखाद्या बॉडीचा जर आपण विचार केला, पूर्ण रिजिड बॉडीचा, तर सम ऑफ द प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम इट्स ऍक्सिस ऑफ रोटेशन. बरोबर, हे आपण बघितलेलं आहे अगोदर, ते काय बरोबर सांगायची गरज नाही. ओके, आता बघा काय सांगतोय. सो आपण आपल्या समोर एक रिंग कन्सिडर केलं होतं. ही रिंग आहे ज्या रिंगचं मास एम आहे. मी सांगतो लिहितो, लेट द मास ऑफ रिंग ओके इज कॅपिटल एम. हे मास तुम्ही कन्सिडर करा. त्यासोबत आता ही रिंग कसं आहे का, हे सर्क्युलर आहे, गोलाकार आहे. बरोबर आहे, आता सर्क्युलर आहे म्हटल्यानंतर याचं कुठेतरी सेंटर असणार आहे आणि या सेंटर पासून याला रेडियस असणारच आहे. बरोबर, सेंटर आहे, सर्क्युलर आहे म्हटल्यानंतर 100% लक्ष ठेवा त्या ठिकाणी रेडियस आहे. ओके, मग आता काय सांगू आपण, हॅव्हिंग रेडियस. ओके, हॅव्हिंग रेडियस. ओके, रेडियस कॅपिटल आर. बरोबर, आता पुढे बघा, ही जी रिंग आहे, ही रिंग काय उरलेली आपली, रोटेट उरलेली आहे. त्या रिंग रोटेट. बरोबर, रोटेट उरलेलं ना, रोटेट अबाउट इट्स ओन ऍक्सिस. मग रोटेट व्हायला ऍक्सिस लागतं त्याला. बरोबर, मग आपण सांगू शकतो एका ऍक्सिसच्या भोवती ती त्याच्या स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट उरलेला आहे. जो ऍक्सिस कसा आहे, तर या
रिंगच्या सेंटर मधून पास होतोय आणि रिंगच्या प्लेनला ते कसं आहे परपेंडिक्युलर आहे. म्हणून सांगावं का की काय सांगता येईल आपल्याला रिंग रोटेट ओके किंवा रिंग परफॉर्म रोटेशनल मोशन असंही तुम्ही म्हणू शकता. ओके सो रिंग रोटेट अबाउट अ ऍक्सिस ओके अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर. जो ऍक्सिस कसा आहे आपला सेंटर मधून पास होते म्हणून पासिंग थ्रू सेंटर ओके पासिंग थ्रू सेंटर अँड आणखी काय सांगतात आपल्याला परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ओके म्हणजे ह्या रिंगचा जो प्लेन आहे त्या प्लेनला रिंगचा प्लेन कळतो की सगळ्यांना का जर रिंग आपण असं ठेवलं तर रिंगचा हा रिंगचा प्लेन झाला मग ह्या प्लेनला ह्या ऍक्सिस का असं असणार आहे म्हणजे परपेंडिक्युलर 90 डिग्रीचा अँगल तयार केलं. जर तुम्ही रिंगचा प्लेन असं कन्सिडर केला तर ऍक्सिस का असं असणार बरोबर आहे. हे अशा प्रकारे आपण सांगू शकतो. काय सांगता येईल आपल्याला बघा आपण थोडक्यात बेसिक माहिती एक्सप्लेनेशन दिलं याचं. एक्सप्लेनेशन मध्ये काय काय सांगितलं बघा तर एक रिंग आहे ज्या रिंगचं मास एम आहे बरोबर रिंगचं रेडियस आर आहे. त्याच आणखी काय सांगितलं ही रिंग रोटेट होते अबाउट एन ऍक्सिस जो कसा आहे त्या रिंगच्या सेंटर मधून पास होतोय आणि रिंगच्या प्लेनला तो कसा आहे परपेंडिक्युलर. ओके मग आपल्याला काढायचं काय येतं मोमेंट ऑफ इनर्शिया याचं डेरिव्हेशन सुद्धा आपण बघणार आहोत. डायरेक्ट पण तुम्हाला सांगता येतं ह्याचं मास एम आहे रेडियस आर आहे प्रत्येक ठिकाणचं मास हे सेम डिस्टन्सवर आहे त्याच्यामुळे याची मोमेंट ऑफ इनर्शिया ही जी असणार आहे डायरेक्ट पण तुम्ही सांगू शकता मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू mr². ओके पण आपण याचं डेरिव्हेशन सहित आपण बघणार आहोत. नेमकं याचं डेरिव्हेशन पण तुम्हाला बघायचं आहे. सो डेरिव्हेशन बघण्यासाठी काय करा सिंपल सगळ्यात अगोदर या रिंगचं एक पॉइंट मास कन्सिडर करा. लेट कन्सिडर द पॉइंट मास बरोबर एक पॉइंट तुम्ही कन्सिडर करा ज्याचं मास किती आहे डीएम बरोबर. काय म्हणतो का एक पॉइंट मास तुम्हाला कन्सिडर करायचं आहे पॉइंट मास ओके ज्याचं मास किती आहे आपलं डीएम बरोबर आणि रेडियस डिस्टन्स माहिती आहे डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. हा जो ऍक्सिस आहे रोटेशनचा त्याच्यापासून असलेला जे डिस्टन्स आहे आपण आधी सांगितलेलं आहे की ऍक्सिस कुठून चाललाय सेंटर मधून मग त्यामुळे त्या ऍक्सिस पासून त्या सर्कमफरन्स पर्यंत डिस्टन्स आहे त्यालाच आपण रेडियस म्हणतो बरोबर. मग ह्या डीएमचं काय हे डीएम मी मास या ठिकाणी कन्सिडर केलं होतं. ओके सो या डीएम मासचं ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून असणारं जे डिस्टन्स आहे किती आहे आर आहे. मग आपण ते पण वाटलं तर सांगू शकतो परपेंडिक्युलर डिस्टन्स ओके फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन फ्रॉम ऍक्सिस म्हणा फक्त आता ऍक्सिस इज हे किती आहे आपलं आर आहे बरोबर. मग तुम्हाला मास माहित आहे डिस्टन्स माहित आहे आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो. मग ह्या एकट्या डीएमची फक्त एकट्या डीएमचं बरं मी पूर्ण रिंगचा म्हणत नाहीये होल रिंगचा बोलत नाहीये फक्त एकट्या ह्या डीएम पॉइंट मासची जी मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे त्याला आपण वाटलं म्हणून डी आय बरोबर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग किंवा ऑफ अ मास डीएम बरोबर. सो ह्या डीएम मासची मोमेंट ऑफ इनर्शिया ही काय असणार आहे आपली सिंपल माहिती आहे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. सो मास किती आहे आपलं डीएम डिस्टन्स आहे कॅपिटल आर त्याचा स्क्वेअर करा बरोबर. सो काय मिळालं आपल्याला ह्या एका डीएमचं एका पॉइंट मासची मोमेंट ऑफ इनर्शिया ही काय असते डीएम इंटू आर स्क्वेअर. बट आपल्याला पॉइंट मासची काढायची नाहीये आपल्याला कुणाची काढायचं मोमेंट ऑफ इनर्शिया तर होल रिंगची काढायचं बरोबर. मग आपण सांगू शकतो इथं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अन रिंग ऑफ अ रिंग ऑफ युनिफॉर्म रिंग पण तुम्ही म्हणू शकता ऑफ अ रिंग बघा ह्या रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया हे काय असणार आहे तर ह्या डीएमचं जे मास घेतलेलं आपण त्याचं काय घ्यायचं इंटिग्रेशन. हे डीएम म्हणजे फक्त एक पॉइंट झाला ना अशा अनेक पॉइंट येते रिंगवरती प्रत्येक पॉइंटची सम केल्याशिवाय तुम्हाला ऑब्जेक्टच मिळणार नाही. एका पॉइंटची मोमेंट ऑफ इनर्शिया ही बरोबर आहे डीएम ह्या मासची ओके बट आपल्याला कुणाची काढायचं आहे रिंगची. आता मला दाखवतो मी का ह्या रिंगवरच्या फक्त एका इथल्या पॉइंटची आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढलो अबाउट अन ऍक्सिस या ऍक्सिसच्या अलॉंग ओके. मग आपल्याला पूर्ण रिंगची काढायचं आहे. मग रिंगची काढण्यासाठी अशी प्रत्येक पॉइंटची मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यावं लागेल आपल्याला प्रत्येकाची. मग प्रत्येकाची घेऊन त्याची सम करणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही त्याच्यासाठी त्याला एक अदर मेथड आहे ती कुठली आपली इंटिग्रेशनची. इंटिग्रेशन म्हणजे काय समज असतंय ओके. मग आता बघा लहान गोष्टीपासून मोठी गोष्ट काढायची असेल तर इंटिग्रेशन वापरायचं. मग आता बघा हे फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया डीएमची झाली. सो ह्या पूर्ण रिंगची काढण्यासाठी ह्याला काय करा इंटिग्रेट करा. मग इंटिग्रेट जर केलं आपण तर आपल्याला मिळेल इंटिग्रेशन ऑफ डी आय
इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dm r स्क्वेअर. बरोबर आहे ना, दोन्ही पण साईडला आपण इंटिग्रेशन घेतलं. सो ह्या एका इथल्या डीएम ची मोमेंट ऑफ इनर्शियाचं इंटिग्रेशन केलं तर आपल्याला पूर्ण रिंगचं काय मिळेल, मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणून मी म्हणतो का आय, इथं मी सेंटर मधून ऍक्सिस पास होतोय म्हणून आयसी असं लिहितो. बरोबर, याचा काय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. बरोबर, म्हणून इथं आयसी लिहिलं. आयसी चा अर्थ काय, तो सेंटर मधून पास होणार. ओके, सो विच इज इक्वल टू या ठिकाणी सांगता येईल इंटिग्रेशन ऑफ डीएम आर स्क्वेअर. आता इथे बघा हे जे आर स्क्वेअर आहे, आर स्क्वेअर, आर स्क्वेअर कसं आहे, कॉन्स्टंट आहे. तर बघा ना, आता आपण कुठलाही जर मास घेतलो ह्या रिंगचं, कोणतंही मास घ्या, इथलं मास घ्या, इथलं मास घ्या, कुठल्याही पोझिशनवरचं जर मास घेतलो आपण तर त्याचं याच्या सेंटर पासून असणारं जे डिस्टन्स आहे ते कसं असतंय, सेम. रेडियस आहे ना, रेडियस वेगळं असणारच नाही, ते कसं असणार आहे, कॉन्स्टंट सेम असणार आहे. म्हणजेच काय, हे आर स्क्वेअर कुठल्याही जर मास घेतलो आपण तर त्याच्यासाठी आर स्क्वेअर कसं आहे, आपलं कॉन्स्टंट आहे. म्हणजे या कॉन्स्टंटला आपण इंटिग्रेशनच्या बाहेर काढलं. सो मध्ये राहील आपलं इंटिग्रेशन ऑफ डीएम. ओके, आणि या ठिकाणी ह्या डीएमचं इंटिग्रेशन ऑफ डीएम. आता डीएम म्हणजे काय, एका पार्टिकलचं मास. बरोबर, मग हे डीएम हा होल डीएम सगळ्याचं इंटिग्रेशन घेतलं आपल्याला की काय मिळेल, पूर्ण रिंगचं मास मिळणार आहे. बरोबर, असे भरपूर आहेत नाही तर मग ह्या पूर्ण रिंगचं मास हे काय असणार आहे, प्रत्येक डीएम आपल्याला ऍड करावं लागेल म्हणजे होल रिंगचं मास मिळून जाईल. सो इंटिग्रेशन ऑफ डीएम इज इक्वल टू काय असणार आहे, आपलं एम म्हणजे मास ऑफ रिंग. मग ते आपण या ठिकाणी घेऊ शकतो. सो आयसी इज इक्वल टू आर स्क्वेअर इंटू कॅपिटल एम. कॅपिटल एम काय दाखवतं, मास ऑफ रिंग दाखवतं. ओके, यालाच आपण थोडासा लिहू शकतो, आयसी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. ओके, सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ युनिफॉर्म रिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड व्हॉट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. तर ती काय असते, आपली एम आर स्क्वेअर असते. ओके, आणि त्याचनुसार आता डायमीटरचं मी डेरिव्हेशन सांगत नाही पण तुमच्या बुक मध्ये शेवटी दिलेलं आहे म्हणून सांगतोय. जर हे डायमीटर असं असेल, हे डायमीटर आहे ना का, मग अशा प्रकारे म्हणजे काय, जर आपली ऑब्जेक्ट किंवा आपली रिंग हो काय हे अशा प्रकारे जर रोटेट होत असेल, आता काही हे रोटेट होणार नाही का आपली एकाच ठिकाणी, मग रोटेट होत असताना हो का हे अबाउट कुठे आहे, अबाउट द एक्सिस विच इज द अलॉंग विथ डायमीटर ऑफ दॅट रिंग. रिंगच्या डायमीटरच्या अलॉंग जर आपला ऍक्सिस असेल तर अशा वेळेस त्याची मुवमेंट ऑफ इनर्शिया असते का, डायमीटरच्या अलॉंग, त्याला मी आयडी म्हणतो कारण डायमीटरच्या अलॉंग आहे ना मुवमेंट ऍक्सिस आपला, त्याच्या अलॉंग जर मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायची असतील तर ती असते आपली 1/2 mr स्क्वेअर. ओके, आणि कशी आली हे जर डेरिव्हेशन बघायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला अगोदर थेरम फॉर परपेंडिक्युलर ऍक्सिस हे बघावं लागेल, त्याच्यावर मग तुम्हाला त्याचं डेरिव्हेशन सांगता येईल. मग आपण याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये थेरम फॉर परपेंडिक्युलर ऍक्सिस बघणार आहोत. ते झाल्यानंतर मग त्याचं डेरिव्हेशन मी तुम्हाला सांगतो. ओके, सध्या लक्षात ठेवा, तर सेंटर मधून पास होत असेल तर त्या रिंगची मुवमेंट ऑफ इनर्शिया ही काय असते, एम आर स्क्वेअर असते म्हणजे मास ऑफ रिंग आणि रेडियस ऑफ द रिंग त्याचा स्क्वेअर घ्यायचा. आणि जर डायमीटरच्या अलॉंग असेल ऍक्सिस ऑफ रोटेशन तर मग काय असते 1/2 mr स्क्वेअर. ओके, अशा प्रकारे आपल्याला काढता येईल मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म रिंग. ओके, सो हा बीट आपला या ठिकाणी आपण कम्प्लीट केलेला आहे. एकदम सोपा बीट आहे, सिंपल बीट आहे. याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क. ओके, आता डिस्कची बघायचं आपल्याला नंतरच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण रिंगची बघितली. ओके, सो टुडे वी स्टॉप हिअर. जर सगळ्यांना आपले लेक्चर आवडत असतील तर नक्की लाईक करत चला, तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होणार आहे. ओके, आणि कमेंट सुद्धा करत चला. ओके, सो अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी थांबू. आणि सगळ्यांना व्हिडिओ आवडत असतील तर आणखी सांगतोय नक्की लाईक करत चला आणि चॅनलला आपला सबस्क्राईब करा. ओके, गुड बाय फ्रेंड्स.